नाशिकमधली परिस्थिती काय आहे? नाशिकमध्ये सर्वसाधारणपणे सकाळच्या टप्प्यात आता जवळपास 12 वाजून गेलेले आहेत, म्हणजे मतदान सुरू होऊन 5 तास होऊन गेलेत आणि मोजायला गेलं तर तसं पाहिलं आणखी 5च तास उरलेले आहेत. काय प्रतिसाद आहे नाशिककरांचा? सर, सकाळच्या सत्रात थोडीशी नाशिकला थंडी असल्यामुळे मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवल्याचं आपण हे बघितलेलं होतं. पण आता जे आहे 11 ते 12 वाजलेत आहेत आणि आता अशा पद्धतीनं मतदान केंद्रावरती मतदारांच्या रांगा लागताना आपल्याला बघायला मिळते. सकाळी 9:30 वाजेपर्यंत 6.51% हे मतदान झालेलं होतं. आता 11:30ची जी आकडेवारी आहे, अंदाजे 15 ते 16% मतदान झालेलं आहे, अशा पद्धतीचा अंदाज आहे. पण अधिकृत आकडेवारी आले नाहीये. सकाळच्या सत्रामध्ये थंडी असल्याने मतदारांनी जास्त गर्दी केलेली नव्हती, पण आता 12 वाजत आलेलं आहेत. अशा पद्धतीची गर्दी आपल्याला नाशिकमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये बघायला मिळतोय. नाशिक महापालिकेसाठी सर्वच पक्षांनी मोठी ताकद लावली होती. कुंभमेळा आहे, भाजपने स्वतंत्र लढण्याचा इथं निर्णय घेतला होता. राष्ट्रवादी शिवसेनेची युती झाली होती. कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात जो निधी आहे तो महापालिकेला मिळणार आहे आणि त्या सगळ्या अँगलनी सर्वच पक्षांनी मोठी ताकद ही लावलेली होती आणि सगळ्या मतदारांना बाहेर करण्यासाठी सुद्धा पक्षाचे नेते असतील, प्रशासन असतील, हे सगळेच हे ताकदीने हे काम करत आहेत आणि मतदानाची टक्केवारी यावेळेस नाशिक महापालिकेमध्ये वाढेल अशा पद्धतीचा विश्वास प्रशासनाला आहे. कारण मागच्या काही दिवसांपासून खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती जी आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली होती. अंदाजे 65 ते 70% मतदान जो आहे तो नाशिकमध्ये होईल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय. आता 11:30 पर्यंत 15 ते 16% म्हणजे हे मतदान झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती मतदानाचा टक्का सुद्धा आता दुपारपर्यंत वाढेल अशी आशा आपण बाळगूयात. आता नाशिक मधलं आपण चित्र बघितलेलं आहे. नाशिकमध्ये कशा पद्धतीनं मतदारांचा हा प्रतिसाद मिळतोय